लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जर आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावलं नाही तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आणि देखील राकेश गोलंदाजीसाठी सज्ज आहे. षटक क्रमांक 3 इथं लेबर कॅम्प बी या संघाने देखील राकेश ला गोलंदाजी सोपलेली आहे. आणि 3रं षटक टाकतो तो म्हणजे राकेश. षटक क्रमांक 3 राकेश मॅन फ्रॉम लेबर कॅम्प. अतिशय चांगला फटका समोरच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड निर्माण झाली आणि नक्कीच इथं दुसरी धाव देखील झालेली आहे. पूर्ण 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3री धाव इथे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ते गडी बाद होते. धावची 2 परत मैदान सोडावं लागतंय अविला. आणि अभि देखील मैदानाच्या बाहेर प्रवेश करताना दिसतीलच. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. राकेशचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु धावचीत झालेला आहे अवी. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि चांगला चेंडू होता आणि मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. मात्र 3ऱ्या धावेत धावचीत झाला अवी आणि मात्र अवीला मैदान सोडून जावं लागलं. सोनू देखील फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. चांगला फटका लेग साइडच्या दिशेला, मात्र इथे 1 धाव नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 चेंडूंवरती 4 धावा आलेल्या आहेत राकेशला आणि देखील धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. अरे उधर मत जाओ यार, अरे इस साइड हो जाओ ना. पुन्हा एकदा चांगला फटका, समोरच्या दिशेला चेंडू जातोय, मात्र चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावांवरती. बॉल दे जुना.
कृपया करून सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. बाहेरून मॅच बघायची आहे. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि चेंडू झाले 4. 3 चेंडू झालेले आहेत. तीन चेंडू झालेले आहेत. चार चेंडू झालेले आहेत. बाहर बैठा था आई मीन ये लोग ऐसा खेल रहा हम लोग चाहिए तो रुका भी सकता था भाई हम लोग क्या किरकिरी नहीं करते खेल के खत्म करने का मतलब पानी अरे पानी देना इन लोग को. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पंच वंडी किती झाले? धावसंख्या झालेली आहे 23. 5 चेंडू शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 देखील फुलटॉ चेंडू टाकलेला आहे. चांगलं आक्रमण पाहायला भेटलं परंतु इथे झेल होऊ शकते आणि मात्र झेल सुटलेली आहे आणि चेंडू जातोय मात्र सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. चला लवकरात लवकर चौथ्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. करण देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे. षटक क्रमांक 4.
पहिला चेंडू करांचा देखील चांगल्या रीतीने पडताना दिसला पिच वरती, मात्र एक धाव भेटली. पाणी घेऊन चांगला चेंडू आणि नक्कीच इथे 2 धावा भेटतायत. 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 धावांवरती. 3 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 30 आणि देखील 3 विकेट गेलेले आहेत. 3 षटक झालेले आहे आणि तिसरा चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 30. चांगला फटका आणि लेग साइडच्या दिशेला मात्र झेल होऊ शकते का, आणि चांगली झेल इथे विशाल यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटली आहे. देखील षटक क्रमांक पहिला देखील पॉवर प्लेचं चांगलं टाकलं होतं विशालने. देखील एक चांगली झेल घेताना दिसत आहेत. आपल्या संघासाठी देखील धावसंख्या झालेली आहे 30. चेंडू झालेले आहेत 4. अजूनही चौथ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू. चार 4 चेंडू झालेले आहेत. पंचांनी देखील निर्णाव चेंडू इथे दिलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 30. पंचांनी देखील निर्णय कळवायला. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. लेग साइडच्या दिशेला चेंडू मारलेला आहे, मात्र इथे क्षेत्ररक्षण विशाल करताना दिसतील आणि इथे धावचीत होण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांनी नाकार घोषित केलेला आहे आणि
षटक क्रमांक 14 देखील संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 रन्स झालेले आहेत. बॉलर रोहित देखील षटक क्रमांक 5 म्हणजे शेवटचं षटक टाकतोय आणि धावसंख्या झालेली आहे 31. गट्टू किधर गया गट्टू गट्टू जा लवकर जा तो देतो मग बॉल घेऊन येते राज बरोबर बॉल एक बॉल हटता एक तुला जुना बॉल किती आतमध्ये किती आहे गंदा है वो भी क्या हो गया उसको काला हो गया. नवड्या शेवटचं षटक. चांगला चेंडू होता परंतु लेग साईडच्या खूपच बाहेरून चेंडू. मात्र पंच वाईड इथे घोषित करतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 32 धावांवरती. धावसंख्या झालेली आहे 32. शेवटचं षटक. चांगला चेंडू होता. झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे यश प्राप्त होताना दिसते झेल घेण्यासाठी आणि गडी मात्र बाद होताना दिसेल. परेश देखील फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती दाखल होताना दिसतोय आणि धावसंख्या जाऊन मात्र अडकली ती म्हणजेच 32 धावांवरती. अजूनही देखील शेवटच्या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहे. फुलटा चेंडू होता परंतु चेंडूला डिफेन्स म्हणजेच सन्मान केलाय चेंडूचा आणि एक धाव नक्की इथे भेटेल. धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावांवरती म्हणजेच 33 धावा झालेल्या आहेत. दोन बॉल झाले ना. चांगला फटका परंतु एक धाव इथे पंच घोषित करताना आणि एक धावेनंतर धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावांवरती. अजूनही देखील 3 चेंडू शिल्लक आहेत.
3 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन थांबलेली आहे ती 34 धावांवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. पंच मात्र इथे वाईट घोषित करताना ऑफ स्टॅम्पच्या खूपच बाहेरून चेंडू जाताना आणि इथे अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू आणि धावचीत होण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव नक्कीच इथे झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे जाताना मात्र दुसरी धाव इथे गडी बाद होताना दिसेल आणि शेवटचा चेंडू आहे हा फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू, म्हणजेच षटक क्रमांक 5 संपण्यासाठी 1 चेंडू शिल्लक आहे आणि चांगला चेंडू आणि धावचीत होण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव नक्कीच इथे झालेले आहे. चेतन मात्र एक शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नॉन स्ट्राईकला. अतिशय चांगली झेल इथे आणि इनिंग ब्रेक चालू आहे, टाइमपास करतो. मात्र इथे धाव संख्या झालेली आहे 36. 36 विन आहे. 37 विन ना. 37 विन आहे. 30 चेंडूंमध्ये 37 धावा करायच्या आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही फलंदाज देखील खेळपट्टीवरती पाठवायचे आहे. जास्त टाइम घेऊ नका, याच्यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. गोविंद यांना विनंती करतो की त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. इसके बाद कौन कौन है? आणि याच्यानंतर जी सेमी होणार ती फक्त 3 ओव्हरची होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे कारण की आपल्याला वेळ झालेला आहे आणि देखील आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. सेमी देखील सेमीफायनल हा सामना देखील 3 षटकांचा होणार आहे. फ्रेश मॅच आहे, याच्यानंतर दोन्ही संघांची नावं सांगायची आहेत.
दोन्ही बॅट्समॅन पाठवायचे आहेत खेळपट्टीवरती लवकरात लवकर. दोन्ही फलंदाज आपण पिच वरती पाठवायचे आहेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. V83 चलो दो बैट्समैन जल्दी से जल्दी क्रीज पे जाना है वरना 5 रन की पेनल्टी लगेगी. 37 धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये. 30 बॉल 37 रन. बॅट्समॅन कुंची कर्वे चषक 2024. डाकू कोण आहे डाकू? हाँ वो बाजू वाला राकेश है, वो बाजू वाला विशाल. जरा 6 वगैरे मारले की जरा सॉन्ग वगैरे डीजे. काम करके रख दे. तसेच संघाने पहिला षटक सोपवलाय ते म्हणजे मंगेशला. षटक क्रमांक पहिला आणि 30 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा सामना जो जिंकेल तो सेमीफायनल या टप्प्यावरती जाऊन पोहोचेल. फार मोठा आव्हान नाहीये परंतु क्रिकेटचा सामना आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल.
चले सायकल बॉटम नको रे अरे वो एक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथे झेल गेलेली आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला भेटते. मात्र म्हटलं होतं की क्रिकेटचा सामना आणि शेवटच्या चेंडू पर्यंत आपण देखील सांगू शकत नाही कोण सामना जिंकेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. लेबर कॅम्प वर्सेस कलिना. दोन्ही संघ खेळताना दिसत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. राहुल देखील मैदानात प्रवेश करताना दिसतोय. पहिला चेंडू आणि गडी बाद. अजूनही 29 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपल्याला मंगेश यांच्या मार्फत पाहायला भेटला. तसेच देखील हे सामने आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो आणि फोर्स 1 लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपल्याला हे सामने पाहायला भेटतील. फुलटॉस चेंडू होता मात्र इथे झेल आणि मात्र इथे पंचांनी 9 घोषित केलेला आहे आणि पंचांनी 9 घोषित केलेले आहे आणि किती आलं 2 धावा झालेल्या आहेत. विशू पगड़ान पकड़ेल चांगला चेंडू कव्हरच्या दिशेला गॅप मध्ये चेंडू जातोय मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. 2 धावा देखील झालेल्या आहेत आणि 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 4 धावांवरती. ए गोविंद बघ स्वतः जाऊन बसला बघ. हा गोविंद कोणची करूया पाठी वाद सगळ्यांनी आणि तुम्हीच बसता रे बोल. सूरज रेड्डी और गोविंद कोणची करूया. सूरज रेड्डी आणि अरे गोविंद तुम लोग ही जाके बैठो उधर. कोणची करूया कोणची करवे. हाँ वही वही उधर ही बैठ के देखो. आणि लोकाला उसके लिए देख पीछे देख. चांगला फटका आणि पंचांनी इथे नॉट आउट दिलेला आहे आणि नक्कीच या 1 धावेनंतर धावसंख्या कुठेतरी वाढताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती. कुंची कर्वे चषक 2024 पर्व 4 सीझन 4 इथे आपल्याला पाहायला भेटतंय. अतिशय चांगला चेंडू आणि इथे उद्ध्वस्त केलेले आहे म्हणजेच बोल्ड घेतलेला आहे गोलंदाज मंगेशनी. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देखील. टार्गेट मात्र छोटा आहे परंतु चांगली
कामगिरी करताना दिसतोय गोलंदाज मंगेश. देखील बॅटिंग साठी आता फलंदाजीसाठी करण आणि अग्नी संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे की आपण क्षेत्ररक्षण निवडले की फलंदाजी. कोणाला इकडनं तरी बोल, इकडनं तरी बोल. कॉमेंट्री मॅनला दाखवायला नाही नको नको. इकडनं दिसेल, इकडनं. अतिशय चांगला चेंडू, पायात टाकलेला चेंडू, मात्र शॉर्ट लेगला चेंडू. एक धावेसाठी आणि एक धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 6 धावांवरती. 5 चेंडू झालेले आहेत. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. बहुत जल्द कॅमेरे पे आने वाले. नीट बस. शेवटचा चेंडू, पायात टाकलेला चेंडू, मात्र चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटला. आणि कुठेतरी जसप्रीत बुमराह यांची आठवण करून देताना गोलंदाज मंगेश. पायात टाकलेला अपूर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र शेवटचा चेंडू निर्धाव जाताना दिसेल. आणि या चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं एक सुरेख रीतीने पार पडताना दिसला आपल्या संघासाठी गोलंदाज मंगेश. अजूनही देखील 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राहुल जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. यांचं देखील इथे मनापासून हार्दिक स्वागत. उर्फ गणेश पवार. कौन सा टीम था? क्या है ये बसा ना. आदमी. कौन सी टीम का? आदमी आदमी. अदने या संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर कळवायचा की आपण फिल्डिंग आणि बॅटिंग निवडली की बॉलिंग अजय. अजय, तर या मॅच नंतर लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावलं नाही तर 5 धावांची पेनल्टी आहे. अजूनही हे भाई मेरे को थोड़ा रखो. क्या बोला था तेरे को मैं? सुनता नहीं तू मेरी बात. 4. एक गुड पीके रख दे रे इधर चाहिए. बोलना ब्रो. बॉलर कोण आला? हे काय चालू आहे? अतिशय चांगला फटका आणि चेंडू मात्र जातोय सी मारे का बाहेर. 6 धावांसाठी षटकार. करण अंबाळे देखील चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी.
चांगला चेंडू आणि हिट मारण्याचा प्रयत्न होता, धावचीत करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एकच धाव भेटेल आणि एक धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावांवरती. जो 13 है वो मेरा है देखील 13 धावसंख्या झालेली आहे आणि पुन्हा एकदा फुलटा चेंडू झेल होऊ शकले असती, परंतु इथे एक धाव नक्कीच भेटेल आणि एक धावेनंतर धावसंख्यात वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि शॉर्ट लेगच्या दिशेला चेंडू एक धावेसाठी नक्कीच जाताना दिसेल आणि एक धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावांवरती. मात्र चेंडू झालेत 4. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू, मात्र पंच इथे डी घोषित करताना दिसतीलच, म्हणजेच 22च्या स्वरूपात ही धाव येताना दिसते आणि या धावेनंतर धावसंख्यात एक धावेने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावांवरती. आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. किती आहे बाबा? 18 बॉल किती झाले? 16 झाले ना, 21. 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. हा सामना जो जिंकेल तो सेमीफायनलच्या टप्प्यात जाऊन पोहोचेल. याच्यानंतर देखील एक फ्रेश मॅच होणार आहे आणि 2 फ्रेश मॅच नंतर सलग 2 सेमीफायनलचे सामने खेळवले जातील, याची नोंद घ्यायची आहे. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज. मात्र दोन्ही पॉवर प्लेचे षटक संपलेले आहे. अजूनही 18 चेंडू आणि 21 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला भेटेल. पंच इथे वाईट घोषित करताना दिसतील आणि अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावांवरती. गोलंदाज प्रभास देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे, परंतु पहिला चेंडू वाईटच्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटलंय आणि पाहूया प्रवास आपल्या संघासाठी देखील काय करतो. बरोबर 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. मात्र 2 धावा चेंडूंच्या वरती आहेत, म्हणजेच 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. हा सामना जो जिंकेल तो सेमीफायनलच्या टप्प्यात जाऊन पोहोचेल आणि देखील एक संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये, तो म्हणजेच सार्थक 11 विक्रोळी.
चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे आणि देखील आपण नोंद घ्यायची आहे की याच्यानंतर जो सामना होणार आहे त्यांनी देखील क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे, कारण की ऑर्गनायझरने कळवले की 5 मिनिटात जर क्षेत्ररक्षण लागलं नाही तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. हे प्रत्येक संघांसाठी सूचना आहे, याची नोंद घ्यायची आहे आणि सर्वांनी ट्रॅक आणि शूज कंपल्सरी वेअर करायचे आहेत. देखील अमित सरफरे देखील मॅचचा आनंद घेताना, नितीन चव्हाण देखील इथे उपस्थित आहेत मॅच पाहण्यासाठी. सिनियर प्लेयर आमच्या ग्राउंडचे. ए कृष्णा, वो लोग को पीछे लेना, वो लोग को. 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. सिद्धांत चंदन शिवे देखील ट्रेनर आहेत आता जिमचे देखील, ते देखील मॅचचा आनंद घेताना. रविवारी 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. चांगला चेंडू होता, झेल होऊ शकते आणि मात्र इथे झेल झाली नाही, परंतु नक्कीच इथे एक धाव भेटते. हॅलो हॅलो मैदानात नाही रे भाई, 5-6 रुपये देत फक्त. कुठे आपल्या पोरांची? हां ठीक आहे आहे का काय? ठीक आहे चालेल. नाही भाई, थोडा ठेव, मला थोडा ठेव, 2-3 ठेव फक्त ट्रॅक. अतिशय चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटला आणि अजूनही मॅच मध्ये रंगत येताना आपल्याला दिसते आणि 37 धावांचं हे लक्ष्य कुठेतरी मोठं लक्ष्य वाटताना आपल्याला. मालूम नहीं किधर है वो, मालूम नहीं किधर है. अरे मालूम नहीं है किधर है शिवलिंग. मोबाइल इधर मेरे पास है उसका. किती बॉल झाले? 3 बॉल झाले ना. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मिड विकेटला देखील थोडंसं क्षेत्ररक्षण गडबड निर्माण होताना दिसते, परंतु इथे खूपच हळू थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटला. मात्र इथे 3 धावा भेटलेल्या आहेत आणि कुठेतरी मॅच लेबर कॅम्प बी या संघाकडे जाताना दिसते. भावा किती बॉल किती आहे आता? शेवटचा बॉल आहे ना. 13 बॉल 16 पाहिजे. हां 16 14 बॉल 14 बॉल 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. तसेच इथे 2 षटकार जर सलग मारले तर गोऱ्या हा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि मात्र इथे गडी बाद केलेला आहे. विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. गडी बाद होऊन मैदानाच्या बाहेर येताना दिसेलच आणि चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन इथे प्रवास करून आपल्याला पाहायला भेटतंय आणि
इंकू देखील आता फलंदाजीसाठी चाललेला आहे. इंकू एंकू बाय बोला बाय फिडिंग है ना नाम एंकू बोला एंकू अरे क्या यार इंकू देखील आता फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. अजूनही देखील सामना आपण पाहत असताना आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान देखील आज दर्शकांनी भरलेला आहे आणि कुंची कर्वे चषक 2024 पर्व चौथे अतिशय चांगला चेंडू, मात्र चेंडूला दिशा दाखवलेली आहे आणि चेंडू चालला आहे सीमेरेखेजवळ एक साईडच्या दिशेला. मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव घेण्याचा निर्णय होता, परंतु अपयश आपल्याला इथे प्राप्त होताना दिसेल. गडी बाद होताना दिसेल. धावचित रोहित आता फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. खेळपट्टीवरती दाखल होताना दिसेल मैदानातून रोहित, मॅन फ्रॉम लेबर कॅम्प. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज. हे मात्र महत्वाचं षटक ठरणार आहे. या ओव्हरमध्ये देखील आपल्याला समजेल की सामना कोणाच्या दिशेला जाताना दिसतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज आहे. जर आपण सामना त्वरित चालू केला नाही तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. क्या बोलने का 3 बज गए. 2 मैच खिलाना है, 2 सेमी खिलाना है, 4 मैच खिलाना है टोटल. बोलेगा कौन? वो देख, वो उधर बिजी रहेगा. वो देख उधर, ये इधर बैठा. वो देख उधर, देख वो लोग को देखना. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. याच्यानंतर देखील 2 फ्रेश सामने होणार. त्यानंतर 2 सेमीफायनल होणार आहेत आणि एक सेमीफायनलच्या टप्प्यात जाऊन पोहोचला तो म्हणजे सार्थक 11 विक्रोळ या संघ देखील आता कलिना बी आणि लेबर कॅम्प बी या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगताना दिसतोय. देखील अजूनही 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. मंगेश देखील गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. मात्र
महत्वाचं षटक क्रमांक 4 आपल्याला इथे टाकताना दिसेल, तो म्हणजेच मंगेश. अतिशय चांगला चेंडू आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाताना दिसेल. एक धाव नक्कीच भेटेल. धाव संख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25. 11 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू आणि समोरच्या दिशेला चेंडू मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावीचा इतर निर्णय पंच कळवतील नॉट आउट करून आणि निर्धाव इथे आपल्याला पाहायला भेटेल. 2 धावा भेटल्यात आणि 2 धावेनंतर धाव संख्येत वाढ होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावांवरती. म्हणजेच अजूनही 10 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. कलिना बी वर्सेस लेबर कॅम्प बी. चांगला चेंडू, चांगला निर्णय. फलंदाजाचा 1 धाव घेतलेली आहे. चांगला डिफेन्स इथे आपल्याला पाहायला भेटतो. फलंदाजाकडून चांगली दिशा दाखवली चेंडूला. मात्र 1 धाव नक्कीच भेटेल. अजूनही 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू, पिचच्या बरोबर मधोमध चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू आणि मात्र निर्धाव इथे आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज अजूनही सुद्धा. अतिशय चांगला आणि चांगला चेंडू मारलेला, परंतु इथे गडी बाद होताना दिसेल. चांगली झेल इथे घेतलेली आहे आणि मात्र इथे विकेटचं पतन पाहायला भेटतंय आणि राहुल मात्र बाद होऊन बाहेर येताना दिसेल. श्रवण देखील फलंदाजीसाठी सज्ज आहे आणि श्रवण आता खेळपट्टीवरती जाण्यास दाखल झालेला आहे. देखील अजूनही 8 चेंडूंमध्ये किती आहे भाई? 8 बॉल 7 बॉल 9. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाहूया हा सामना कोण जिंकेल. मात्र म्हटलं होतं की क्रिकेटचा सामना आहे मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल. आणि हा शेवटचा चेंडू मंगेशचा. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र गडी बाद होताना दिसतोय आणि 3रा विकेट गेलेला आहे. मात्र 2 झेल आणि 1 धावचीत केलेला आहे. 3 हॅट्रिक अशी गडी बाद केलेले आहेत. नक्कीच सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. एक मोठं समीकरण इथे आपल्याला पाहायला भेटेल. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. मात्र आता फलंदाजीसाठी आलेला आहे सिद्धू.
क्या हुआ? चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. याच्यानंतर देखील सामना खेळवायचा आहे आणि याच्यानंतर ज्याची मॅच आहे त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे या सामन्यानंतर. चेतन देखील संघाने शेवटचा षटक सोपवलंय. चेंडू सोपवलाय तो म्हणजे चेतनला. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. पहिला चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे विशालला मैदान सोडावं लागेल आणि मात्र इथे विकेटवरती विकेट पडताना दिसतात आपल्याला. मात्र एक चांगला कमबॅक करताना दिसतोय कलिना बी हा संघ. देखील 5 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज आहे. हॅलो 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आणि देखील राकेश देखील स्ट्राइक वरती सज्ज आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि इथे झेल होऊ शकते आणि अतिशय सुंदर झेल इथे घेतलेले आहे. मात्र इथे गडी बाद होताना दिसेल तो म्हणजे राकेशला मैदान सोडावं लागेल आणि मोठं समीकरण इथे आपल्याला पाहायला भेटेल. तेच म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावा. कुठेतरी 10 चेंडू आणि 10 धावांची गरज होती मात्र समीकरण बदलताना दिसते आणि आता येऊन पोहोचते ते म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावांवरती पुन्हा एकदा गडीचं पतन. इथे विकेटचं पतन आपल्याला इथे पाहायला भेटतंय. मात्र 4 चेंडू अजूनही 9 धावा पाहिजे. एक मोठा फटका मॅच बदलू शकेल. सिद्धू अतिशय चांगला चेंडू परंतु इथे चेंडू डिझोन मध्ये जाताना दिसेल आणि 1 धाव नक्कीच भेटेल. अजूनही 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. चांगला चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु चेंडूला दिशा दाखवली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतलेली आहे. मात्र
2 धावेनंतर धावसंख्येत वाढवताना दिसेल अजूनही. काय योगेश देखील फलंदाजीसाठी गेलेला आहे आणि आउट कोण झाला आता? 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. ए खुर्ची आणि हा शेवटचा विकेट आहे. अरे योगेश भाई कितना बार नाम बोलने का, नाम भी तुम सुन के आओ. 2 चेंडू आणि ए 6 धावांची गरज. 2 बॉल में 6 रन चाहिए जीत के लिए. टूटेगा गाबा का घमंड. चांगला चेंडू आणि नक्कीच इथे एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील झालेली आहे. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. मात्र जो जिंकेल तर मित्रा तुझीच असेल हवा. 1 चेंडू आणि 4 धावा. मॅच जिंकवली तर आजचा हिरो तूच भावा. एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज. जर मॅच जिंकवली तर तुझीच हवा. बॉलर जीतेगा. बॉलर 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 बॉल बॉल यार बॉल. आणि चेंडू मात्र जातोय सीमारेखा बाहेर. षटकार. सामना जिंकलेला आहे. हॅलो 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 हॅलो. भावाची हवा. अरे माईकच बंद झाली ना भावा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. काय झालं? हॅलो 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 भाऊ काय झालं का? माईक बंद. हॅलो 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 हॅलो. काय झालंय?